त्यानिमित्ताने जिल्ह्यामध्ये कोण-कोण प्रमुख असे नेते मंडळी येणार आहे असं वाटतं? दिनांक 10 एप्रिलला सन्माननीय राणेसाहेब यांचा 74वा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी ते अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. त्यामुळे यावर्षीचा जो वाढदिवस आहे तो विशेष असा आहे आणि त्यासाठी कणकवलीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे उदय सामंत असतील, असे अनेक केंद्रीय राज्य मंत्रिमंडळातले सगळे मंत्रीगण उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर सगळे आमदार मंडळी सुद्धा उपस्थित राहणार. या वाढदिवसाला राणेसाहेब यावर्षी 75व्या म्हणजे अमृत महोत्सवी वर्षामध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे आजपासून वर्षभर काहीतरी विविध कार्यक्रमाने त्यांचा अमृत महोत्सव संपन्न करावा असं एक नियोजन आहे. आणि ह्या अमृत महोत्सवी वर्षाचा पदार्पण सोहळा 74व्या वाढदिवशी आपण इथे करतोय. त्यासाठी इतकी मान्यवर मंडळी येत आहेत. एक विशेष प्रयत्न आम्ही जे काही वर्षभर उपक्रम दर महिन्याला राबवणार आहोत ते सामाजिक स्वरूपाचे असतील, आरोग्यविषयक असतील, शैक्षणिक विषयामध्ये असतील, अशा अनेक विषयामध्ये आम्ही काम करणार आहोत. पण पहिल्यांदाच आपण या 74व्या वाढदिवसाशी आम्ही एक लोकांना आवाहन केलंय की साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आपण पुष्पगुच्छ किंवा अन्य काही भेटवस्तू आणण्यापेक्षा प्रत्येकाने किमान एखादं पुस्तक आणावं आणि ती पुस्तकं सगळी स्वीकारली जातील आणि अशा प्रकारे संकलित जी काही 5-7 हजार पुस्तकं होतील त्या सगळ्या पुस्तकांचं व्यवस्थित आपण सॉर्टिंग करून ती पुस्तकं जिल्ह्यातल्या ग्रंथालयांपर्यंत पोहोचवण्याची आपण व्यवस्था करणार आहोत. असा एक अभिनव उपक्रम त्या दिवशी आहे. समाजात राणेसाहेबांवर प्रेम करणारी, राणेसाहेबांच्या कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वावर विश्वास ठेवणारी अनेक मंडळी आहेत. तर ह्या सगळ्या मंडळींना सुद्धा आम्ही विशेष असं सन्मानिका देऊन आमंत्रित केलेलं आहे. दरवर्षी ही मंडळी असतातच, पण यावर्षी त्यांना आपण खास या सोहळ्यासाठी आमंत्रित केले. असे विविध विषय या सगळ्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आम्ही राबवणार आहोत. यावेळी सेलिब्रिटी उपस्थित राहणार. हां, यावेळी या सगळ्या मान्यवरांबरोबर 2 सेलिब्रिटी या ठिकाणी स्वतःहून उपस्थित राहत आहेत. एक आहेत साहेबांवर खूप प्रेम करणारे, साहेबांशी स्नेहबंध असणारे अभिनेते संजय दत्त आणि दुसरे आहेत सोनू निगम. यांचाही साहेबांशी चांगला स्नेह आहे आणि सोनू निगम या सगळ्या कार्यक्रमाच्या नंतर आपलं एक लाईव्ह गाण्याचं एक लाईव्ह कन्सर्ट सोनू निगमचे जे आहे कार्यक्रम, तो कार्यक्रम सुद्धा सादर करणार आहे.